आपण बघत आहोत महाराष्ट्रातील जिल्हे. त्याच्यामध्ये आपण बघितले कोकण विभागातील जिल्हे, पुणे विभागातील जिल्हे आणि नाशिक विभागातील जिल्हे. आज आपण बघणार आहोत औरंगाबाद, ज्याचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. याच विभागाला मराठवाडा या नावाने देखील ओळखलं जातं. तर आज आपण बघणार आहोत मराठवाड्यातील जिल्हे. ते मी तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात सांगणार आहे. आधी हे बघून घ्या. हे बघा, हिरवा रंग कोकण विभाग, हा पर्पल कलर पुणे विभाग, हा ऑरेंज कलर नाशिक विभाग आणि हा स्काय ब्लू कलर आकाशी कलर आहे, तो आहे मराठवाड्याचा. त्याचा आकार बघायचा आहे आधी कशासारखं वाटतोय बघा. तुम्हाला एखाद्या प्राण्यासारखं वाटतं की नाही? कशासारखं वाटतंय तुम्हाला? सशासारखा वाटेल किंवा कुत्र्याच्या छोट्याशा पिल्लासारखा वाटेल. छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला, छोट्या पिल्लाला काय म्हणतात बरं इंग्लिशमध्ये? पपी म्हणतात की नाही? तसं हे छोट्याशा कुत्र्याच्या पिल्ल्यासारखं वाटतंय. आणि कुत्रा हा एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो आणि सगळेजण त्याला घरामध्ये पाळतात आणि लहान मुलांना हा कुत्रा खूप आवडतो. आता बघूया आपण छोट्याशा या पपीची गोष्ट. आधी औरंगाबाद विभागातले जिल्हे बघून घेऊया. हे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर आहे बीड, लातूर, उस्मानाबाद. उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलेलं आहे? धाराशिव. हा जुना नकाशा आहे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्याची ठिकाणं बघून घ्यायचे. त्या छोटंसं कुत्र्याचं पिल्लू वाटतं की नाही? ह्याचं बघा हे तोंड. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. आता ह्याच्यासाठी आपण गोष्ट तयार करूया. ती गोष्ट मी थोडीशी हिंदीमधून सांगेल. कुत्र्याचं हे छोटं पिल्लू आहे, ते सगळ्या छोट्या मुलांना आवडतं आणि ते छोटे छोटे मुलं काय करतायत? ह्या पिल्लाशी खेळतायत. मग छोटी मुलं ह्या पिल्लाला खेळवत असताना काय म्हणतायत? हे आहे कुत्र्याच्या पिल्लाचं तोंड. करून त्याला खेळवतायत लहान मुलं. मग ह्या पिल्लाला मुलं जेव्हा खेळवत असतात, हे पिल्लाला काही कळत नसतं. पिल्लू हे काय करतं? त्यांच्या जालमध्ये अडकतं. जाल में फंस जाता है. करून त्याला खेळवलं की ते जालमध्ये फंस जात आहे. मग ते जालमध्ये अडकल्यानंतर काय होतं? परबडी मुसीबत आती है. परबडी मुसीबत आती है. वरून औरंगाबाद, त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर जाल में फंस जाता है, जालना, परबडी मुसीबत आती है, परभणी. ठिकाणं लक्षात ठेवा, औरंगाबाद, जालना, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी. त्याच्यानंतर काही मुलं काय करतायत? त्याला खेळवण्यासाठी हिंगाची गोळी देत आहेत, हिंगोली. काही जण काय करतायत? त्याला खेळवण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे यावं छोट्या मुलांकडे म्हणून काही मुलं काय करतायत? त्याला नान खायला देतात. बघा ह्याचा आकार बघा, शेपटीसारखा दिसतोय की नाही? कुत्र्याच्या शेपटीसारखा. हे कुत्र्याची शेपटी वडतात काही मुलं आणि त्याला नान खायला देतात. आकार लक्षात ठेवायचा आहे. नांदेड कुठे भरायचं, नकाशा भरताना आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर हिंदीमध्ये गर्दीला काय म्हणतात बरं? भीड म्हणतात की नाही? भीड. मग हे कुत्र्याचं पिल्लू काय करतंय? गर्दी बघितलं की काय करतंय? भीड को देखकर उस्मान भाई को लात मारता है. भीडवरून बीड जिल्हा. त्याच्यानंतर उस्मान भाईवरून हा यू आकाराचा उलटा यू बघा, हा आहे उस्मानाबाद जिल्हा. त्याचं नाव बदलण्यात आलेले धाराशिव. आणि त्याच्यात भीड देखकर उस्मान भाई को लात मारता है. गर्दी बघून काय करतोय? उस्मान भाईला लात मारतोय. म्हणजे बीड, उस्मानाबाद आणि लातूर. बघा किती जिल्हे आहेत औरंगाबाद विभागामध्ये. छत्रपती संभाजीनगर, त्यालाच आपण मराठवाडा म्हणतो. किती विभाग आहेत? किती जिल्हे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्रातले मराठवाडा.